सगळ्यांना, कसे आहात तुम्ही सगळे? तर मी चालली आहे आज उपवन फेस्टिवलला. खरं तर उपवन फेस्टिवल हे आर्ट फेस्टिवल आहे. तिथे वेगवेगळ्या पद्धतीचे स्टॉल्स आहेत, काही सांस्कृतिक कार्यक्रम पण असणार आहेत. तर ते बघण्यासाठी मला जायचं होतं. त्याचं इनॉग्रेशन 3 दिवसांपूर्वीच झालं होतं, पण तेव्हा जाणं शक्य नाही झालं. पण आज त्यांचा शेवटचा दिवस आहे आणि तो मला बघायचाच आहे, म्हणून मी तिथे चालली आहे. तर तुम्हीही माझ्यासोबत चला आणि मी तिथलं जे काही फूड स्टॉल्स असतील, अजून काही शॉपिंग स्टॉल्स असतील, ते मी तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन. सो चला माझ्यासोबत. तर मी आता पोहोचले आहे उपवन फेस्टिवलच्या इथे. तर आता मी चालत चालत आतमध्ये जाते. जसं जसं जमेल तसं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. चला. तुम्हा सगळ्यांना ही कमान दिसत असेल, धर्मवीर माननीय आनंद दिघे प्रवेशद्वार. इथून उपवन फेस्टिवलला सुरुवात होते आणि जसं आज जाऊ तसं तुम्हाला सगळ्यांना दिसेल की खूप छान पद्धतीने विद्युत रोषणाई केलेली आहे. इथलं वातावरण खरंच खूप आनंददायी आणि उत्साहाचं होतं सगळ्यांचंच. सगळेचजणं हे फेस्टिवल पाहण्यासाठी तिथे आले होते आणि मजा मस्ती करत होते. खूप अप्रतिम असं डेकोरेशन केलेलं होतं. खूप आर्टिस्टिकली हे सजवलेलं आहे हे दिसत होतं अगदी. तर हा एंट्रन्स आहे आर्ट फेस्टिवलचा आणि इथे खूप सगळ्या कला क्षेत्रातल्या लोकांचे इथे फोटोज लावलेले आहेत त्यांनी. इथे हा मोठा चित्रकार, म्हणजे तसा वयाने छोटा असलेला चित्रकार त्याचं चित्र काढत इथे होता. आणि मी मोठा चित्रकार ह्या कारणासाठी म्हणाले की इथे तुम्हाला दिसत असेल की त्यांनी काय सुंदर चित्र काढलेली आहेत आणि ही बघितल्यानंतर अगदीच वाटू शकतं की एका मोठ्या माणसाने काढलेली ही चित्र आहेत, पण नाही, ती या एका छोट्या चित्रकाराने काढलेली आहेत. तशीच ही सुद्धा चित्र आहेत, ती एका छोट्याशा चित्रकारानेच काढलेली आहे. तुम्ही बघू शकता तो आत्ता इथेही लाईव्ह चित्र दाखवतोय काढून आपल्याला. तर असे ते खाण्याचे, ज्वेलरीचे खूप सारे स्टॉल्स आता मी पाहिले.
आहेत आता खेळण्याचं, लहान मुलांच्या खेळण्यासाठीचा हा पार्क आहे. गाण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि इथे सगळेजण बसून ते ऐकतायत, त्याचा आनंद घेत आहेत. हा सुंदर दिसतं हे सगळं. नावं पण सांगा काय काय मी घेतलंय ते. हे 750. आणि धुपाचं भांड कापूस कसं आहे? हे 250 वाला आहे. साई दर्शन धूपकाडी आहे, सँडलवूड आहे, पटमोगरा, रातराणी आणि कपूरदानी. यस. 250 बोललात एक द्या आम्हाला. तर मी आता उपवन फेस्टिवलमधून बाहेर आली आहे आणि मी खूप शॉपिंगसुद्धा केलं आहे. माझ्या ह्या बॅग्स आहेत. आता मी गाडी बघून लगेच निघेन इकडून. पण मजा आली. घरी गेल्यानंतर मी अजून सांगेन तुम्हाला की काय काय होतं तिथे आणि मी काय काय शॉपिंग केली हे तुम्हाला मी घरी गेल्यानंतर दाखवेनच. सो चला घरी निघूयात आता. तर मी आत्ता उपवन फेस्टिवल मला घरी आले आणि खरंच खूप छान आर्ट फेस्टिवल होतं. खरं तर पहिल्याच दिवशी जायला हवं होतं पण नाही जमलं. पण आज गेले. आजही तितकीच गर्दी होती आणि काही काही कला तिथे ज्या सादर होत होत्या त्याही खूप सुंदर होत्या. अर्थात स्टॉल होते, खाण्याचे स्टॉल्स होते, शॉपिंगचे होते आणि तिथे भरतनाट्यम असेल किंवा मणिपुरी आहे हे असे फॉर्म्स तिथे सादर केले जात होते. पेंटिंग्स होते खूप सुंदर सुंदर. काही अगदीच 2 लहान मुलं सुद्धा होती, ते तिथे बसून सुद्धा पेंटिंग करत होते आणि खरंच ही कला तिथे लाईव्ह बघायला मजा येत होती. कॅरिकेचर काढणारे तिथे आर्टिस्ट होते त्यामुळे एकाच छताखाली हे सगळं तिथे बघायला मिळत होतं. त्यामुळे कलाकार म्हणून खूप छान वाटत होतं, अभिमान वाटत होता. आणि त्या सगळ्या शॉपिंगमध्ये मी काय काय खरेदी केलं हे मी तुम्हाला सांगते. एकतर पहिल्यांदा मी तिथे भाकरी आणि भरीत आणि ठेचा असं तिथे होतं. तिथे उभं राहून खाणार होते पण एवढी गर्दी होती त्या ठिकाणी. ते बहुतेक बचत गटाच्या महिलांचा तो स्टॉल होता त्यामुळे मग मी ते पार्सल घेऊन आले. ते मी आता खाईन थोड्या वेळाने. मला जे लहानपणी खूप आवडायचं खायला
ती म्हणजे ही म्हातारी जी मी दरवेळेस बागेमध्ये गेल्यानंतर बाबांना म्हणायचंय की मला ही हवी आहे म्हातारी. सो मी ही घ्यायचंय आणि यावेळेसही मी ती पुन्हा घेतली, आता ती खाईन. त्यानंतर अजून एक गोष्ट घेतली आहे, ते म्हणजे मखानाच नाही आहेत हे, पण हे ज्वारीचे मखानाच म्हणायला हरकत नाही आहे. आणि हे अगदी घरगुती पद्धतीने तिथे बनवत होते. म्हणजे गव्हाचा चिवडा होता, ज्वारीचे मखानाच होते, नाचणीचे सुद्धा मखानाच होते. पण मला ह्याची टेस्ट खरंच खूप आवडली म्हणून मी हे घेतले. त्यानंतर एक इंटरेस्टिंग गोष्ट होती आणि मी तुम्हाला ह्यांचा खरंच नंबरही शेअर करायला मला आवडेल. तर ह्या अगरबत्ती आहेत, ज्या त्या काकू इथे त्यांच्या घरगुती त्यांचा व्यवसाय आहे आणि त्या ह्या बनवतात. तर मी ही रातराणीची घेतली आहे, बटमोगराचा एक घेतला आहे आणि संदलवूड अशी घेतली आणि इतका सुंदर स्मेल आहे. बऱ्याचदा असं होतं की मी मोगराची अगरबत्ती घ्यायला जाते पण तो स्मेलच म्हणजे तो सुगंध तसा येत नाही. पण मी यांचा घेतला असं वाटलं की हां मला ही घ्यायलाच हवी आहे. तर मी ह्या 3 घेतल्या. शिवाय हे एक धूप घेतलं, हे एक धूप होतं आणि खरंच खूप छान आहे. आता मी ते लावून बघेनच, पण तिथेच त्याचा सुगंध इतका छान होता त्यामुळे मला खात्री आहे की मी लावल्यानंतरही मला ते तितकंच आवडेल. तर ही मी अशी शॉपिंग केली ठाण्याच्या उपवन फेस्टिवलमध्ये जाऊन. मला तर ते खूप आवडलं फेस्टिवल. नेक्स्ट टाइम असेल तर तुम्हीही तिथे नक्की जा आणि तिथे एन्जॉय करा. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.